आई, कॉलेजला जाणारी दीदी आणि दादा. एक दिवस घरातली ती मुलगी बापाला वैतकून म्हणती, बाबा काय हो नेहमी बाबा माझ्याच मागे कटकट कटकट कटकट, आईची कटकट तुमची कटकट. बाबा म्हणाले, काय झालं दीदी? बाबा कायम कायम आम्हाच मुलीला तुम्ही का बरं बोलता? तू अशी विणी घालू नको, तसे केस करू नको, अशी स्टाईल करू नको, आपरे चिपरे कपडे घालू नको, हे कपडे घालू नको, असं करू नको, तसं करू नको. आम्हालाच का हो? या मैत्रिणी बरोबर फिरू नको, त्या मैत्रिणी बरोबर फिरू नको, हिच्या बरोबर राहू नको, घराच्या बाहेर जाऊ नको. आम्हा मुलींना का बरं? सगळ्या गोष्टीची अट आम्हा मुलींना का? दादाला का बरं नाही? दादाला तुम्ही काही बोलत नाही. कोण बोलतय? दीदी बोलती आपल्या बाबांना. बाप बिचारा शांत झाला. बाप म्हणाला, दीदी चल जरा बाहेर फिरून येऊ. त्या दीदीला बरोबर घेतलं. पेठीमधून जात असताना एक फॅब्रिकेशनचं दुकान लागलं आणि त्या बाबानं दीदीला दाखवलं, दीदी त्या फॅब्रिकेशनच्या दुकानाच्या बाहेर भला मोठा लोखंडाचा गंज पडलेला होता. बापानं सांगितलं, दीदी हे लोखंड आहे, हे 12 महिने बाहेर असतं, त्याला कोणी चोरून नेत नाही. याचा भावात सुद्धा चढ उतार काही जास्त होत नाही. पावसाळ्यात सुद्धा हे बाहेरच असतं, हे काही जास्त गंजत नाही, याला कोणी चोरूनही नेत नाही, हे लोखंड आहे. दीदीला सांगत होते बाबा. पुढे गेल्यानंतर सोनाराच्या दुकानामध्ये नेलं. सोनाराला सांगितलं बाबांनी, सोनार दादा जरा हिरा दाखवता का? सोनाराने आतमधल्या रूम मध्ये गेला. आतमधल्या रूमला 2 कपाट मध्ये लॉकर, लॉकर मधून एक आणखी एक कपाट, त्याच्यामध्ये परत एक लॉकर, लॉकर मधून एक पेटी आणली आणि पेटी समोर काचेवर ठेवली. इकडं तिकडं पाहिलं, कॅमेरा चालू आहे की नाही पाहिलं. हळूच ती पेटी काढली. त्या पेटीमध्ये परत एक छोटी पेटी. अशा 2-4 पेट्या उघडल्यानंतर त्याच्यातून हिरे काढले आणि ते हिरे मखमली कपड्यामध्ये झाकलेले होते आणि ते हिरे हळूच नाजूक हाताने समोर दाखवले. हातात सुद्धा दिले नाही, हातात सुद्धा दिले नाही, हिरे दाखवले. आणि बोलता बोलता सोनार म्हणाला, हे फार मौल्यवान आहे, हिरे फार मौल्यवान आहे, याला जपून ठेवावं लागतं, लॉकर मध्ये ठेवावं लागतं, चोरांपासून जपून ठेवावं लागतं. याच्यावर छोटा जरी चर पडला ना, याचं मौल्य माती समान होतं, याचं मौल्य संपून जातं. जपून ठेवावं लागतं, मखमली कपड्याच्या आड लपून ठेवावं लागतं. हे सगळं ऐकल्यानंतर ते बाप बेटी घरी आली. ती पोरगी घरी आली. बाप घरात बसला, सोफा सेटवर बसला, पोरीला समोर बसवलं आणि मग आपल्या दीदीला तो बाबा म्हणाले, दीदी अगं ते लोखंड म्हणजे तुझा दादा, लोखंड म्हणजे तुझा दादा. लोखंड जसं गंजत नाही, त्याला कोणी उचलून नेत नाही, त्याच्या भावात सुद्धा कमीपणा येत नाही, चढ उतार होत नाही, ते लोखंड म्हणजे तुझा दादा आहे ग. आणि तो हिरा म्हणजे तू आहे तिथे, तो हिरा म्हणजे तू आहे तिथे. दीदी दीदी तुला जर आम्ही जपलं, तुला जर कपड्याच्या आड लपवलं, तुला जर घरात लपवलं, तर सांग ना आमचं काय चुकलं? अगं तू आमचा स्वाभिमान, तू आमचा प्राण, तू माझं नाक दिदे, तू माझं नाक आहे दिदे. तुला जर आम्ही जपलं तर सांग ना आमचं काय चुकलं दिदी. म्हणून दिद्यांनो, तुम्हाला या तुमच्या भावाची हात जोडून विनंती, घरामध्ये आपला बाप, आपली आई जर आपल्याला जपत असेल तर त्यांच्या जपण्याला जपा, त्यांच्या जपण्याला तुम्ही जपा. रागवू नका बापावर.